नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स, विषय सहकार कोऑपरेशन. मुलांनो, आज आपण 5वं प्रकरण सुरू करत आहोत. सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी. मेंटेनन्स ऑफ अकाउंट्स अँड ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. मुलांनो, आजच्या प्रस्तुत पाठामध्ये या प्रकरणातील आपण प्रस्तावना, सहकारी संस्थेची पुस्तके आणि या पुस्तकांमधील पहिला घटक हिशेब पुस्तके अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूया. आता ही जी सहकारी संस्था आहे, तर प्रत्येक प्रकारची सहकारी संस्था विविध प्रकारच्या नोंदी ठेवत असते. काय करत असते? विविध प्रकारच्या नोंदी ठेवत असते. म्हणजेच आपला जो काही महाराष्ट्र राज्याचा सहकारी संस्था कायदा आहे 1960, त्या कायद्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थेला ठराविक हिशेब पुस्तके ही ठेवावीच लागत असतात. मग आता ह्या सहकारी संस्था ज्या आहेत, ह्या सहकारी संस्था जरी नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन न होता सेवा देण्याच्या उद्देशाने जरी स्थापन झाल्या, म्हणजे त्यांचा उद्देश नफा घेणे आहे का? नाही, तर सेवा देणे हा उद्देश आहे, तरी सुद्धा या सहकारी संस्थांना कायद्यानुसार काहीतरी नोंदी म्हणजेच हिशेब पुस्तके ठेवावीच लागत असतात. मग आता ही हिशेब पुस्तके का ठेवावी लागतात? कारण या सहकारी संस्थांना सुरळीत चालण्यासाठी जे जे काही व्यवहार ते करत असतात, म्हणजेच आर्थिक व्यवहार, पैशाबाबतचे व्यवहार, ते पैशाबाबतचे व्यवहार व्यवस्थित राहण्यासाठी या सहकारी संस्था हिशेब पुस्तके ठेवत असतात. आणि या हिशेब पुस्तकांमध्ये ज्या काही नोंदी आहेत व्यवहारांच्या, तर त्या व्यवहारांच्या नोंदी व्यवस्थित करत असतात. तर अशा प्रकारच्या या सहकारी संस्था ज्या आहेत, जरी त्यांचा उद्देश नफा मिळवणे नसला तरी सुद्धा त्यांना कराव्या लागत असणाऱ्या आर्थिक व्यवहारांमुळे त्यांना ह्या नोंदी ठेवणं कायद्यानं अनिवार्य केलेलं आहे. मग आता ह्या ज्या नोंदी त्यांना ठेवाव्या लागत असतात, तर त्या अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्या नोंदी ठेवण्यासाठी त्यांना अतिशय काळजीपूर्वक नोंदी ठेवाव्या लागत असतात. मग आता आपण आर्थिक व्यवहारांची शास्त्रशुद्ध नोंद करणे. कोणत्या व्यवहारांची? आर्थिक म्हणजे पैशासंबंधित जे व्यवहार आहेत त्यांची. तर ह्या आर्थिक व्यवहारांची शास्त्रशुद्ध नोंद करणे. शास्त्रशुद्ध म्हणजेच अतिशय व्यवस्थितरित्या, सायंटिफिकली आपण म्हणतो. तर शास्त्रशुद्ध नोंद करणे म्हणजेच हिशेब लेखन होय. हिशेब लेखन म्हणजे काय सांगितलं की एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जे काही आर्थिक व्यवहार होत असतात, त्या आर्थिक व्यवहारांची योग्य प्रकारे नोंद केली पाहिजे. तर त्या कृतीला काय म्हटलं जातं? हिशेब लेखन असं म्हटलं जातं. मग आता शास्त्रशुद्ध म्हणजे नेमकं काय? तर शास्त्रशुद्ध म्हणजे की एखादा व्यवहार ज्या तारखेला झालेला आहे त्याच तारखेला त्याची नोंद करणं. त्यानंतर पैसे आलेले आहेत की गेलेले आहेत. आर्थिक व्यवहार पाहतोय ना, आर्थिक म्हणजे पैशासंबंधीचे व्यवहार. मग ते पैसे आलेले आहेत की गेलेले आहेत, तर ज्या प्रकारचा तो व्यवहार आहे त्याच प्रकारच्या हिशेब पुस्तकामध्ये त्याची नोंद करणे, म्हणजेच त्याला शास्त्रशुद्ध नोंद असं म्हटलं जातं. मग आर्थिक व्यवहारांची शास्त्रशुद्ध नोंद करणे म्हणजेच काय सांगितलेलं आहे? हिशेब लेखन सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहूया, सहकारी संस्थेची पुस्तके. आता सहकारी संस्थेची जी पुस्तके आहेत, तर मगाशी आपण पाहिलं की कायद्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थेला काही महत्त्वाची पुस्तके ही ठेवावीच लागत असतात. कारण या सहकारी संस्थांमध्ये अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार होत असतात आणि ते आर्थिक व्यवहार सुरळीत चालण्यासाठी व व्यवस्थित होण्यासाठी यामध्ये काय केलेलं आहे की सहकारी संस्था कायद्याने प्रत्येक सहकारी संस्थेला काही पुस्तके ठेवणं बंधनकारक केलेलं आहे. त्यानंतर ही जे सहकारी संस्था आहे, सहकारी संस्था ही हिशेब पुस्तके ठेवण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे वर्ष संपल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेला हिशेब तपासणी करावी लागते. काय करावी लागते? हिशेब तपासणी करावी लागते.
हिशेब तपासणे म्हणजेच याला ऑडिट असं म्हणतात. काय म्हणतात? ऑडिट असं म्हणतात. म्हणजेच प्रत्येक सहकारी संस्था त्यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये त्यांनी नोंदी योग्य प्रकारे केलेल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी हे ऑडिट म्हणजेच हिशेब तपासणी केली जाते. याला अजून एक शब्द आहे लेखापरीक्षण. त्यानंतर आता ही हिशेब तपासणी करायची असेल, ऑडिट करायचं असेल, तर हे करण्यासाठी म्हणजेच सहकारी संस्था योग्य प्रकारच्या नोंदी ठेवत आहेत की नाही, योग्य प्रकारचे व्यवहार करत आहेत की नाही, कायद्याला धरून कायद्याचे नियम ते पाळत आहेत की नाही हे पाहण्यासाठी काही हिशेब पुस्तके आहेत. आता ही हिशेब पुस्तके का म्हटलेलं आहे? कारण आता ही हिशेब पुस्तके तुम्ही इथे पाहत आहात, फक्त 4 प्रकारची हिशेब पुस्तके आहेत. हिशेब पुस्तके म्हणजे ज्या पुस्तकांच्या नोंदीमध्ये म्हणजे त्या नोंदीवरून हिशेब काढला जातो, हिशेब केला जातो, त्या पुस्तकांना हिशेब पुस्तकं असं म्हटलेलं आहे. प्रत्येक सहकारी संस्थेला ही जी हिशेब पुस्तकं आहे ही हिशेब पुस्तके तयार करावीच लागतात. कारण हिशेब पुस्तकांचं एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं की या हिशेब पुस्तकांवरूनच सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती समजते. काय समजते? आर्थिक स्थिती समजते. कशावरून? हिशेब पुस्तकांवरून सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती समजते. आता ती कशी काय समजते ते आपण ह्या हिशेब पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. परंतु हे वाक्य तुम्ही काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे की सहकारी संस्थांची जी हिशेब पुस्तके आहे त्यावरून त्या सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती समजते. म्हणून ह्या हिशेब पुस्तकांना काय म्हटलेलं आहे की ह्या त्यांच्या व्यवहारांचा आरसा असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? आरसा. आरसा का म्हटलेला आहे? कारण ही जी पुस्तके आहेत तर या पुस्तकामधील नोंदीवरून सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती समजते. म्हणून आर्थिक स्थितीचा आरसा असं या हिशेब पुस्तकांना म्हटलेलं आहे. आता आपण हिशेब पुस्तकं पाहूया. पहिलं हिशेब पुस्तक आहे कीर्दवही. काय आहे? कीर्दवही. आता ही नावं थोडी वेगळी वाटतील, पण तुम्ही जर हे इंग्रजीमध्ये नाव पाहिलं तर तुम्हाला या गोष्टी लगेच समजतील. जर्नल. कीर्दवही म्हणजे जर्नल. तुम्ही जर्नलमध्ये 11वीला असताना ज्या काही जर्नल एंट्री केलेल्या आहेत ना, त्या जर्नल एंट्री म्हणजेच कीर्दवही होय. त्या जर्नल एंट्रीमध्ये म्हणजे ते जर्नल जे काही पुस्तक आहे, बुक आहे, ते जर्नल बुक म्हणजेच कीर्दवही. या कीर्दवहीलाच रोज कीर्द असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रोज कीर्द. रोज कीर्द का म्हटलं जातं? कारण रोजच्या रोज जे काही व्यवहार होतील ते व्यवहार या जर्नल बुकमध्ये, कीर्दवहीमध्ये नोंद केले जातात. म्हणून याला रोज कीर्द असं म्हटलं जातं. म्हणजेच ही जी कीर्दवही आहे या कीर्दवहीला सहकारी संस्थांचं जे काही व्यवहार होत असतात ते व्यवहार जर सर्वप्रथम कुठे नोंद होत असतील तर ते कीर्दवहीमध्ये नोंद होत असतात. कुठे नोंद होत असतात? कीर्दवहीमध्ये नोंद होत असतात. लक्षात ठेवा की कोणत्याही सहकारी संस्थेचे जे काही व्यवहार होत असतील तर त्या व्यवहारांची सर्वप्रथम नोंद कुठे केली जाते? या कीर्दवहीमध्ये केली जाते. सर्वप्रथम नोंद कीर्दवहीमध्ये केली जाते. कीर्दवहीलाच रोज कीर्द म्हटलं जातं कारण रोज सर्व प्रकारचे म्हणजे ज्या ज्या प्रकारचे व्यवहार होतात त्या त्या प्रकारचे सर्व व्यवहार ह्या जर्नल बुकमध्ये म्हणजेच कीर्दवहीमध्ये नोंद केले जातात. या कीर्दवहीमध्ये एकूण 5 कॉलम असतात. त्या 5 कॉलममध्ये त्या व्यवहारांची नोंद केली जाते. आता तुम्ही जर्नल बुकचा जो काही फॉर्मॅट आहे 11वीला शिकलेला आहात, जर्नल एंट्री तुम्ही करत असतात तर ते पाहिल्यानंतर तुम्हाला तोच फॉर्मॅट इथे तुम्ही लिहू शकता. म्हणजेच ह्या 5 कॉलममध्ये म्हणजे ह्या 5 प्रकारच्या कॉलममध्ये हे जे कीर्दवही आहे या कीर्दवहीमध्ये जे व्यवहार नोंद केले जातात ते या 5 कॉलममध्येच नोंद केले जातात. मग यामध्ये पहिला दिनांक असेल म्हणजे कोणत्या तारखेला व्यवहार झालेला आहे, त्यानंतर त्याचा तपशील की ज्याला आपण पर्टिक्युलर म्हणतो, त्यानंतर खतावणी पान नंबर आहे,
तर खतावणी म्हणजेच लेजर LF असतो ना, तर तो. तर ते खतावणी पान नंबर, त्यानंतर डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. म्हणजेच ह्या अशा प्रकारे 5 जे काही कॉलम आहेत त्या 5 कॉलमच्या साहाय्याने काय केलं जातं, ह्या किर्दवहीमध्ये रोज किर्दमध्ये व्यवहारांची नोंद केली जाते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या किर्दवहीला खातेवहीचा म्हणजेच खतावणी लेजर म्हणतो ना आपण, तर ह्या लेजरचा मूळ आधार म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? लेजरचा म्हणजे खातेवहीचा मूळ आधार म्हटलं जातं. खातेवहीचा मूळ आधार. लक्षात ठेवा, हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी परीक्षेला विचारले जातात. किर्दवही म्हणजे रोज किर्द, हे रोज किर्द खातेवहीचा मूळ आधार आहे, कारण रोज किर्दावरूनच ही खातेवही तयार केली जाते, म्हणून त्याला आधार असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं आहे सहाय्यक पुस्तके, यालाच सबसिडियरी बुक्स असं म्हटलेलं आहे. मुलांनो, तुम्ही 11वीमध्ये अकाउंट्समध्ये परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न बुक हे जे 4 प्रकारचे सबसिडियरी बुक्स अभ्यासलेले आहेत, ते सर्वच्या सर्व सबसिडियरी बुक्स म्हणजेच त्यांना सहाय्यक पुस्तके असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? सहाय्यक पुस्तके. मग सहाय्यक पुस्तके का म्हटलेलं आहे? कारण हे सहाय्यक पुस्तके हे रोज किर्दला, ह्या किर्दवहीला सहाय्य करतात. म्हणजे असे काही व्यवहार आहेत तर ते व्यवहार ह्या सहाय्यक पुस्तकांमध्येच केले जातात. तर म्हणून या पुस्तकांना सहाय्यक पुस्तके असं म्हटले जाते. यामध्ये सुद्धा जे व्यवहार सर्वप्रथम असतात त्या सर्वप्रथम व्यवहारांची नोंद ह्या पुस्तकात केली जाते. ही जी पुस्तके आहेत ही किर्दवहीची सहाय्यक पुस्तके असतात. आता ह्या ज्या सहाय्यक पुस्तकांमध्ये 4 प्रकारची पुस्तकं असतात. तुम्हाला माहिती आहे, परचेस बुक म्हणजेच खरेदी पुस्तक एक असतं यामध्ये. त्यानंतर सेल्स बुक म्हणजेच विक्री पुस्तक. त्यानंतर परचेस रिटर्न बुक म्हणजेच त्याला काय म्हणायचं, खरेदी परत केलेलं पुस्तक, म्हणजेच त्याचं नाव जे आहे खरेदी परत पुस्तक. आणि त्याच्या पुढचं आहे ते म्हणजेच सेल्स रिटर्न बुक म्हणजेच विक्री परत पुस्तक. अशा प्रकारची 4 पुस्तके ह्या सबसिडियरी बुक्स म्हणजेच सहाय्यक पुस्तकांमध्ये येत असतात. आता सहकारी संस्थांमध्ये जे काही व्यवहार असतात ते खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात. मग अशामुळे की सर्वच्या सर्व व्यवहार किर्दवहीमध्ये ठेवता येत नाही, म्हणून काही व्यवहार हे सहाय्यक पुस्तकांमध्ये केले जातात. त्यामुळे हे सहाय्यक पुस्तकांमध्ये जे काही व्यवहार केले जातात ते विशिष्ट प्रकारचे असतात. मग विशिष्ट प्रकारचे व्यवहार कसे काय, की जे व्यवहार उधारीने झालेले आहेत, कशाने झालेले आहेत, उधारीने झालेले आहेत, त्याच व्यवहारांची नोंद ह्या सहाय्यक पुस्तकांमध्ये केली जाते. त्याचबरोबर उधारीने जरी झाले असले तरी मालाचेच व्यवहार असतील तर तेच व्यवहार यामध्ये नोंदविले जात असतात. त्यानंतर तिसरं जे आपण हिशेब पुस्तक अभ्यासणार आहोत ते म्हणजेच खातेवही, यालाच इंग्रजीमध्ये लेजर असं म्हटलं जातं. मग खातेवही यालाच दुसरा शब्द आहे खतावणी. काय आहे? खतावणी. आपण मगाशी इथे पाहिलं की हे जे किर्दवही आहे हे खातेवहीचा मूळ आधार आहे. काय आहे? मूळ आधार. मग असं का म्हटलेलं आहे? कारण ज्यावेळेस हे रोज किर्द आहे, रोज किर्दमध्ये जे व्यवहार होत असतात त्या व्यवहारांवरून ही खातेवही लिहिली जाते. खातेवहीमध्ये ते व्यवहार नोंद केले जातात आणि ह्या खातेवहीमध्ये व्यवहार नोंद केल्यानंतर त्या वर्षाच्या शेवटी व्यवहारांची जे काय आहे म्हणजे आपण टोटलिंग आणि बॅलन्सिंग म्हणतो, तर तशा प्रकारे काय केलं जातं की सर्व रकमा, सर्व व्यवहारांची बेरीज केली जाते आणि बेरीज करून थोडक्यात त्यामध्ये जी काही शिल्लक रक्कम असते ती शिल्लक रक्कम काढली जाते. बेरीज करून काय केली जाते? शिल्लक रक्कम काढली जाते. म्हणजे आपण टोटलिंग करतो. टोटलिंग झाल्यानंतर बॅलन्सिंग आणि ते बॅलन्स काय करतो? ट्रान्सफर करतो. म्हणजे शिल्लक काढली जाते. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे?
बॅलन्स असं म्हटलेलं आहे. तर हे जी काही शिल्लक रक्कम आहे या शिल्लक रकमेवरूनच तेरीच पत्रक तयार केलं जातं. काय तयार केलं जातं? तेरीच पत्रक. म्हणजे आपण ट्रायल बॅलन्स म्हणतो ना, तर ते ट्रायल बॅलन्स असं म्हटलं जातं. तर हे तेरीच पत्रक ह्या खातेवही म्हणजेच लेजरवरून तयार केलं जातं. लक्षात घ्या की ही जे किर्दवही आहे या किर्दवहीमध्ये म्हणजे जर्नलमध्ये जे व्यवहार नोंद होतात त्या व्यवहारांवरूनच हे लेजर तयार केलं जातं, म्हणजेच खातेवही तयार केली जाते. त्याचबरोबर हे सहाय्यक पुस्तके जे आहेत या व्यवहारांचा सुद्धा नोंद या खातेवहीमध्ये केली जाते. आणि नंतर वर्षाच्या शेवटी म्हणजे तसं हे जे खातेवही आहे वेळच्या वेळी रोजच्या रोज ते खातं बंद केलं जातं आणि ते व्यवहार तसेच पुढे ओढले जातात. आपण फॉरवर्ड करतो ना, बॅलन्स फॉरवर्ड म्हणजेच ओपनिंग बॅलन्स घेतो, मागील दिवसाचा बॅलन्स क्लोजिंग असतो, तोच क्लोजिंग बॅलन्स दुसऱ्या दिवसाचा ओपनिंग बॅलन्स असतो. तसंच ते जी रक्कम असते पुढे ओढून ते व्यवहार पुढे पुढे घेतले जातात आणि वर्षाच्या शेवटी जी काही शिल्लक रक्कम असेल त्या शिल्लक रकमेवरूनच त्या सहकारी संस्थांचं तेरीच पत्रक तयार केलं जातं. हे वर्षाच्या शेवटी केलं जातं म्हणून याला वार्षिक पत्रक असंही म्हटलं जातं. त्यानंतर चौथं पुस्तक आहे ते म्हणजे रोख पुस्तक, कॅश बुक. आता तुम्ही कॅश बुक 11वीमध्ये अभ्यासलेलं आहे. तर रोख पुस्तक नावाप्रमाणे जे व्यवहार रोखीने केले जातात त्या व्यवहारांची नोंद करण्यासाठी हे रोख पुस्तक तयार केलं जातं. काय सांगितलेलं आहे की जे व्यवहार रोखीने म्हणजेच कॅशने केले जातात तर त्या व्यवहारांची नोंद करण्यासाठी हे रोख पुस्तक असतं. आता हे रोख पुस्तक जे आहे हे रोख पुस्तक हे जे किर्दवही आहे या किर्दवहीचे पोटकिर्द आहे. काय आहे? पोटकिर्द. म्हणजे हे कॅश बुक ह्या जर्नलचे पोटकिर्द आहे. म्हणजेच की जे व्यवहार रोखीने होत असतात असेच व्यवहार या रोख पुस्तकामध्ये नोंद केले जातात. त्यानंतर हे जे काही पुस्तक आहे की याच्यामध्ये सहकारी संस्थेमध्ये आलेली रक्कम म्हणजेच जमा रक्कम आणि नावे रक्कम याची नोंद केली जाते. जमा रक्कम आणि नावे रक्कम याची नोंद केली जाते. तुम्ही 11वीला जे कॅशबुक अभ्यासलेलं आहे ना ते कॅशबुक म्हणजेच रोख पुस्तक. तो जो नमुना आहे तो नमुना सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. त्यालाच काय म्हटलेलं आहे? पोटकिर्द. कशाची पोटकिर्द? तर किर्दवहीची पोटकिर्द असं म्हटलेलं आहे. आणि या पोटकिर्द म्हणजेच या रोख पुस्तकामध्ये जे व्यवहार रोखीनेच होतात अशाच व्यवहारांची नोंद या रोख पुस्तकामध्ये केली जाते. तर आता मुलांनो ह्या हिशेब पुस्तकांना तुम्हाला समजून घेताना जास्त अडचण आली असणार नाही, कारण तुम्ही 11वीला जो अकाउंट विषयाचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे ही जी हिशेब पुस्तके आहेत ते तुम्हाला सहज आणि लगेचच लक्षात आले असतील. आता ही पुस्तके जे आहेत ते आपण थोडक्यात पुन्हा एकदा पाहूयात. हे जे पॉईंट्स आपण घेतलेले आहेत आपण प्रस्तावना पाहिलेली आहे की प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक सहकारी संस्थेला सहकार संस्था कायदा 1960 नुसार काही पुस्तकं ठेवणं बंधनकारक आहे. जरी सहकारी संस्थांचा उद्देश नफा मिळवणे हा नाही, सेवा देणे आहे, तरी सुद्धा त्यांना व्यवहारांची नोंद ठेवावी लागते. का ठेवावी लागते? कारण त्यांना व्यवहारात कुठल्याही प्रकारे अफरातफर किंवा गैरव्यवहार होऊ नये यासाठी त्या नोंदी ठेवणं अनिवार्य आहे. म्हणजेच आर्थिक व्यवहारांची शास्त्रशुद्ध नोंद करणे म्हणजेच हिशेब लेखन होय. शास्त्रशुद्ध म्हणजे काय सांगितलं होतं की व्यवस्थित कोणत्या तारखेला व्यवहार झालेला आहे, किती रकमेचा झालेला आहे, त्याचा तपशील, ती रक्कम, दिनांक ही व्यवस्थित माहिती नोंद करणे म्हणजेच शास्त्रशुद्ध नोंद होय. त्यानंतर सहकारी संस्थांचे आपण हिशेब सहकारी संस्थांची पुस्तके यामध्ये आपण हे समजून घेतलं की प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी काही पुस्तकेही ठेवावीच लागतात, म्हणजे कायद्याने तसं त्यांना बंधन आहे. त्याचबरोबर या पुस्तकांची वार्षिक म्हणजे वर्ष संपल्यानंतर त्यांची हिशेब तपासणी केली जाते, म्हणजे त्या पुस्तकांमध्ये झालेले व्यवहार व्यवस्थित आहेत की नाही, योग्य त्यांचं कामकाज
केलेलं आहे की नाही, कायद्याला अनुसरून ते व्यवहार करतात की नाही हे पाहण्यासाठी हिशेब तपासणी करावी लागते. त्यालाच ऑडिट असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढील म्हणजेच ह्याच सहकारी संस्थेची पुस्तकांमध्ये आपण हिशेब पुस्तके सर्वप्रथम अभ्यासली. ही जी हिशेब पुस्तके आहेत, ही हिशेब पुस्तके म्हणजेच सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती दर्शविणारी हिशेब पुस्तके आहेत. काय आहेत? सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती दर्शविणारी पुस्तके आहेत. म्हणून या हिशेब पुस्तकांना सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आरसा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आता ही जी आपण ह्या हिशेब पुस्तकांमध्ये 4 पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे. पहिले आपण कीर्दवही, त्यालाच इंग्रजीमध्ये जर्नल असं म्हटलं जातं. म्हणजेच त्याला दुसरा शब्द आहे रोजकीर्द. म्हणजेच रोजकीर्द. आता हे जर्नलला किंवा कीर्दवहीला रोजकीर्द का म्हणतात? कारण सहकारी संस्थेमध्ये जे काही व्यवहार होतात त्या सर्वच्या सर्व व्यवहारांची म्हणजेच रोजच्याच व्यवहारांची नोंद सर्वप्रथम कीर्दवहीमध्ये केली जाते. म्हणजे रोजच्या रोज व्यवहार होतात त्या प्रत्येक व्यवहाराची नोंद ह्या कीर्दवहीमध्ये केली जाते. म्हणून त्याला रोजकीर्द असंही म्हटलं जातं. सहकारी संस्थेमध्ये जे काही व्यवहार होतात ते सर्वच्या सर्व व्यवहारांची सर्वप्रथम नोंद ह्या कीर्दवहीमध्ये केली जाते. त्यानंतर ह्या कीर्दवहीला किंवा रोजकीर्दला ह्या खातेवहीचा आधार म्हणजेच मूळ आधार म्हटलं जातं. आधार का म्हटलं जातं खातेवहीचा? कारण ह्या जर्नलवरनं ह्या कीर्दवहीवरूनच खातेवही तयार केली जाते. ह्या कीर्दवही जे काही नोंद केली जाते त्या नोंदीवरून खातेवही तयार करतात. म्हणून ह्या कीर्दवहीला खातेवहीचा मूळ आधार असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सहाय्यक पुस्तके यांनाच सबसिडियरी बुक्स असं म्हटलेलं आहे की यामध्ये सुद्धा जर सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांचा जी काही व्याप्ती आहे ती मोठी असेल तर अशा वेळेस त्या सहकारी संस्था सहाय्यक पुस्तके ठेवत असतात. ही सुद्धा कीर्दवहीप्रमाणेच व्यवहारांचे म्हणजे ठराविक प्रकारचे व्यवहार या सहाय्यक पुस्तकांमध्ये नोंद केले जातात. मग ठराविक प्रकारचे म्हणजे कोणते? तर जे व्यवहार उधारीने केले जातात त्या व्यवहारांची नोंद या सहाय्यक पुस्तकांमध्ये केली जाते. लक्षात ठेवा, व्यवहार कसे पाहिजेत? फक्त उधारीने झाले पाहिजेत. म्हणजे उधारीने व्यवहार असतील तरच त्याची नोंद सहाय्यक पुस्तकांमध्ये केली जाते. ही सहाय्यक पुस्तके यावरून सुद्धा याचे जे काही व्यवहार होत असतात तर त्या व्यवहारांचा जो काही म्हणजे शिल्लक रक्कम असेल ती सुद्धा ह्या खातेवहीमध्ये नोंद केली जाते. ही सहाय्यक पुस्तके 11वीला तुम्ही अभ्यासलेली आहेत की परचेस बुक असेल तर त्याला खरेदी पुस्तक, सेल्स बुक असेल तर त्याला विक्री पुस्तक, परचेस रिटर्न बुक म्हणजेच खरेदी परत पुस्तक आणि सेल्स रिटर्न बुक म्हणजेच विक्री परत पुस्तक. अशा प्रकारची सबसिडियरी बुक्स तुम्ही 11वीला अकाउंटमध्ये अभ्यासलेली आहेत. तीच सबसिडियरी बुक्स म्हणजेच सहाय्यक पुस्तके होय. त्यानंतर पुढे पाहिलं आपण खातेवही, यालाच इंग्रजीमध्ये लेजर असं म्हटलं जातं. थोडक्यात त्याला खतावणी असं सुद्धा म्हटलं जातं. ही खतावणी जी आहे तर खतावणीमध्ये रोजकीर्दमध्ये जे काही व्यवहार असतात त्या व्यवहारांवरून ही खतावणी तयार केली जाते. त्यानंतर दररोज याचं संतुलन केलं जातं. टोटलिंग जे म्हणतो आपण, तर संतुलन करून शिल्लक काढली जाते आणि त्या शिल्लकीच्या आधारावर तेरीच पत्रक तयार केलं जातं. त्यानंतर हे जे खातेवही आहे प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये हे पुस्तक म्हणजे ही सर्वच पुस्तकं ठेवणं अनिवार्य आहे. त्यानंतर रोख पुस्तक यालाच इंग्रजीमध्ये कॅशबुक असं म्हटलं जातं. तुम्ही 11वीला असताना जे काही कॅशबुक सोडवलेलं आहे तेच हे कॅशबुक आहे. यालाच दुसरा शब्द आहे पोटकीर्द. की सहकारी संस्थेमध्ये जर समजा सहकारी संस्था त्यांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असेल, व्यवहार मोठ्या प्रमाणात असेल तर असं रोख पुस्तक ठेवणं त्यांना अतिशय फायद्याचं ठरतं. काही सहकारी संस्था छोट्या जरी असतील तरी सुद्धा ते त्यांचे रोख पुस्तक म्हणजे कॅशबुक ठेवत असतात. रोख पुस्तक नावाप्रमाणे जर जे व्यवहार कॅशने म्हणजेच रोखीने होत असतात अशाच व्यवहारांची नोंद ह्या रोख पुस्तकांमध्ये केली जात असते. लक्षात ठेवा की जे व्यवहार रोखीनेच होतात म्हणजेच पैशानेच, आज व्यवहार झाला आहे, आज खरेदी केली आहे, आजच पैसे द्यायचे म्हणजे उधारीने होत नाही. हे सहाय्यक पुस्तकांमध्ये कसे व्यवहार होतात? उधारीने. आणि याच्या उलट ह्या रोख पुस्तकामध्ये कसे व्यवहार होतात? तर रोखीने व्यवहार होतात. म्हणून ह्या पुस्तकांना रोख पुस्तक असं म्हटलं जातं. म्हणजे जे व्यवहार रोखीने केले जातात अशा व्यवहारांची नोंद या रोख पुस्तकांमध्ये केली जाते. या रोख पुस्तकांमध्ये आलेली रक्कम जमा बाजूला आणि गेलेली रक्कम नावे बाजूला नोंद केली जाते.
मुलांनो, अशा प्रकारे आपण ही महत्त्वाची 4 हिशेब पुस्तके अभ्यासलेली आहेत. तुम्हाला ही हिशेब पुस्तके अभ्यासण्यासाठी किंवा माहिती होण्यासाठी खूप कष्ट पडणार नाही, कारण अतिशय सोप्या पद्धतीने ही हिशेब पुस्तके नोंद केली जातात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही हिशेब पुस्तके फक्त सहकारी संस्थांमध्येच असतात असं नाही, तर अनेक ठिकाणी अशा हिशेब पुस्तकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्ही नंतर BCom झाल्यानंतर किंवा 12वी झाल्यानंतर कुठेही अकाउंटंट या कामासाठी किंवा क्लर्क या कामासाठी जर तुमची निवड झाली किंवा तुम्ही या प्रकारचं काम करत असाल, तर तुम्हाला या प्रकारच्या पुस्तकांचा सहज अभ्यास करता येईल किंवा ही पुस्तके तुम्हाला प्रात्यक्षिकरित्या हाताळता येतील, त्यांची माहिती होईल. आणि हे समजून घेतल्यानंतर या पुस्तकांमध्ये जी काही माहिती आहे त्या माहितीची नोंद करण्यासाठी तुम्हाला अडचण येणार नाही. अशा प्रकारे आपलं हे लेक्चर इथेच संपलं. धन्यवाद. काही जर अडचण असेल, समजलं नसेल, तर तुम्ही तसं प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करून सांगू शकता. धन्यवाद.